नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि याच योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यावरती दिली जाते. आता ही देत असताना मागील काही दिवसापासून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वितरित करत असताना बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वितरित झाला नाही. म्हणजे 1,500 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती क्रेडिटच झाली नाही. मग आता ही 1,500 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती का आली नाही? यामागे अनेक सारे कारणं यामध्ये आहेत. आता ही कारणे पाहत असताना याच माध्यमातून याचा परिपूर्ण अभ्यास करून आपण काही कारणे शोधून काढली आहेत आणि ती पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती ही रक्कम येण्यास सुरुवात होईल. याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकी ती कारणे काय आहेत. तत्पूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून ही माहिती पुरवत असताना ई-केवायसी पूर्ण करा असे स्ट्रिक्ट निर्देश राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात आली होती आणि ही ई-केवायसी करत असताना बरेच सारे प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याच साऱ्या समस्या यामध्ये आल्या होत्या. त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या समस्या येत असताना बऱ्याच वेळेस म्हणजे 2 वेळेस या ई-केवायसीची तारीख वाढवण्यात आली आणि ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आणि याच माध्यमातून आता नेमकं यांची 1,500 रुपयाची रक्कम का आली नाही, यामागची कारणे काय आहेत, याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम यामागील कारणे पाहत असताना 4 प्रमुख कारणे आहेत. तर सर्वप्रथम पहिला मुद्दा पाहिला तर अद्याप देखील काही महिलांची ई-केवायसीच पूर्ण झालेली नाही. तर अशा महिलांना एकही रुपया मिळणार नाही. तसेच यापुढीलही येणारे हप्ते त्यांच्या खात्यावरती क्रेडिट केले जाणार नाहीत किंवा दिले जाणार नाहीत. आता एवढे इंस्ट्रक्शन देऊनही, एवढी माहिती देऊनही त्या महिलांनी ई-केवायसी पूर्णच केली नाही, तर त्यांना ही 1,500 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमाच होणार नाही. हे साहजिकच उत्तर आहे. आणि तसेच आचारसंहिता संपल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून तर ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा जर चालू केली तरच या महिलांना या योजनेमध्ये पुन्हा एकदा सामील होता येईल, नाहीतर हे बाहेरच राहणार आहेत. दुसरा मुद्दा पाहिला तर ई-केवायसीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने करणे. तर अशामध्ये अशा महिलांना सध्या हा हप्ता मिळणार नाही. जेव्हा यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर मागील व येणारे हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा होतील. तर यामध्ये काय चुका होतात? त्यामध्ये आधार नंबर चुकीचा असणे किंवा मोबाईल नंबरही चुकू शकते. आता यामध्ये जर अशा पद्धतीच्या चुका झाल्या तर त्यांनाही या योजनेपासून मिळणारे हप्ते जेव्हापर्यंत त्यांच्या ही दुरुस्ती केली जाणार नाही, चुका दुरुस्त केल्या जाणार नाही, तोपर्यंत यांना हप्ता मिळणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि तिसरं कारण ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडणे. ई-केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडणे. आता तसं पाहिलं तर तुमच्या कुटुंबात सदस्य सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का? या प्रश्नावर काय निवडावे? जर घरातील एखादी व्यक्ती कंत्राटी काम करत असेल आणि तरीही या प्रश्नाला हो म्हटले गेले तर अर्ज अपात्र होऊ शकते. अशा पद्धतीचे जर हो नाही या पर्याय निवडत असताना बऱ्याच महिलांची ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे पूर्ण झालेले नाही आणि त्यामध्ये त्यांचं अर्ज पडताळणीमध्ये पडलेले आहे. जेव्हा अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन या अर्जाची पडताळणी केली जाईल तेव्हा यांना यामध्ये जर पात्र ठरले तर त्यांना पुढील येणारे हप्ते येतील आणि अपात्र ठरले तर यांना येणार नाही. आणि निवडणुका संपल्यानंतर जर यामध्ये काही इन्स्ट्रक्शन देऊन केवायसीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली तर यामध्ये या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आणि मागील हप्ते आणि येणारे हप्ते यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल. आता चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकच आधार नंबर 2 महिलांनी वापरणे. आता अशा पद्धतीमध्ये जर 2 महिला एकच आधार कार्ड कसे वापरतील ते थोडक्यात उदाहरण पाहिलं तर एका कुटुंबामध्ये लग्न न झालेली मुलगी असेल तर ती वडिलांचं आधार कार्ड वापरत असते आणि त्याची आई म्हणजेच पतीचं आधार कार्ड वापरत असते. म्हणजेच एकच आधार कार्ड 2 महिला वापरत असतात. अशा परिस्थितीमध्ये पर्याय नव्हता. नंतर पर्याय देण्यात आला. विवाहित व अविवाहितासाठी हा पर्याय देण्यात आला होता. नंतर यामध्ये करेक्शन करणं गरजेचं होतं किंवा दुरुस्ती करणं गरजेचं होतं. काहींनी केलीच नसेल तर अशा महिलांना देखील या 1,500 रुपयाची रक्कम आलेली नाही. अशामध्ये आता या नवीन ऑप्शन देण्यात आले होते. आता ते नवीन ऑप्शन दुरुस्ती केले
तर त्यांना मिळेल आणि नवीन पद्धतीने नंतर जर यामध्ये काही इंट्रॅक्शन आले होते ते पूर्ण न केल्यामुळे त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झालेली नाही. ज्यांना विधवा असणाऱ्यांसाठीही बरेच सारे अडचणी आल्या होत्या आणि ज्यांनी अशा पद्धतीचे सक्सेसफुल म्हणजेच परिपूर्णरित्या यशस्वीरित्या ई-के-वाय-सी पूर्ण केली त्यांच्या खात्यावरती 1,500 रुपयाची रक्कम मिळालेली आहे. नोव्हेंबर महिन्याची ही आणि डिसेंबर महिन्याची ही. अशा पद्धतीचे संपूर्ण इंस्ट्रक्शन, संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच उपयोग पडेल ही आशा करतो. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.